की रात्री जागू नका, तुमच्या ध्येयापाठी असे लागा, की रात्र ही तुमच्यासाठी जागली पाहिजे. हातातून वाळूसारखी निसटणारी वेळ सुद्धा फक्त तुमच्यासाठी थांबली पाहिजे. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खूप सगळ्या वॉरियर्सनी अशी कमेंट केलेली आहे की मॅम, आमचा स्कोर पहिल्यापेक्षा इम्प्रूव्ह होत आहे, पण तरीसुद्धा जसा हवा तेवढा स्कोर अजून येत नाही. तर काय करू एक्झॅक्टली, आणि त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. आणि नक्कीच मी ऑलरेडी तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना कोणते रूल्स तुम्ही फॉलो केले पाहिजेत याच्याबद्दलची माहिती दिली आहे. पण त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आपण म्हणजे इन्क्लूड करू शकतो का असा विचार जस्ट आला, आणि म्हणून मग वाटलं की आणखी काही टेक्निक्स आहेत जे जर तुमच्या स्टडीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले तर 100% तुमचा स्कोर खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. ओके, तर हे सगळं काय आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे शोधून काढायचं आहे की स्कोर कमी येण्याचं नेमकं कारण काय आहे. तर याच्याबद्दल तर आपण अगोदर पण एकदा बोललेलो आहोत की स्कोर कमी का येतो. कारण जोपर्यंत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डॉक्टरांकडे गेला, जोपर्यंत तुमच्या आजाराचं निदान होत नाही तोपर्यंत ते कोणतेच मेडिसिन तुम्हाला देऊ शकत नाहीत, राईट. म्हणजे तोपर्यंत कोणते मेडिसिन वर्क पण नाही करणार, कारण आपल्याला आजारच माहीत नाही. सो मला असं वाटतं की तुमचा स्कोर कमी येण्याचं काय कारण आहे हे पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, एक मोठं कारण असू शकतं मी अभ्यासच केला नाही. ओके, आणि ज्यांचं हे रिझन असेल की मी अभ्यासच केला नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही. ओके, आणि मला असं वाटतं की एक्झाम अगदी जवळ आली आहे, सो मी अभ्यास केला नाही हे कारण असायलाच नाही पाहिजे. पण असं असू शकतं की अभ्यास न केल्यामुळे आपला स्कोर येत नाही, कारण जर आपण वाचलंच नाही तर आपण उत्तर कुठून देणार, राईट. तर हे जर कारण असेल तर याच्यासाठी माझ्याकडे फक्त एवढंच मी तुम्हाला सांगू शकते, ते म्हणजे तुम्ही अभ्यास करा, बाकी काहीच करू नका. ओके, आता अभ्यास म्हणजे काय ते सुद्धा मी अगोदर सांगितले, त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. पुढचं एक कारण असू शकते की मला वाचलेलं टेस्ट सोडवताना आठवत नाही. म्हणजे तुम्ही वाचले, तुमचा अभ्यास झालाय, इतर वेळेला तुम्हाला कोणी काही विचारलं तर तो टॉपिक तुम्हाला एक्झॅक्टली व्यवस्थित आठवतो, पण जेव्हा तुम्ही टेस्टसाठी बसतात त्यावेळेला ते आठवत नाही. त्याच्या पाठीमागचं मेन रिझन हे असतं की तुम्हाला एक्झाम स्ट्रेसला मॅनेज करता येत नाही. परीक्षेची जी भीती असते किंवा परीक्षेचा जो ताण असतो तो तुम्हाला मॅनेज करता येत नाही, त्याला तुम्हाला फेस करता येत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्हाला टेस्ट सोडवताना आठवत नाही. आणि याच्यासाठी एकच उपाय, तो म्हणजे तुम्ही प्रॉपरली प्रॅक्टिस करणं. म्हणजे बघा की आपल्याला जर भीती वाटली, बऱ्याचदा तुम्ही ज्यावेळेला टेस्ट सोडवताना तुम्हाला ती भीतीच असते आणि मला आठवेल की नाही आठवेल या विचारामध्येच तुमचं सगळं विसरून जात असतं. त्यामुळे एक गोष्ट तर नेहमी लक्षात ठेवा की मला आठवेल का असा प्रश्न स्वतःला विचारू नका, किंवा मला नाही आठवलं तर असं स्वतःला नका विचारू. तुम्ही फक्त स्वतःच्या ब्रेनला एक बजावायचं परत परत की मी वाचलेलं आहे आणि मला ते आठवणार आहे. तुम्ही जेवढं निगेटिव्ह बोलाल ना तेवढं निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला दिसून येईल. पण जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल की हां, मी वाचलंय आणि मला आठवणार आहे, तर ते तुम्हाला बरोबर त्या वेळेला तुमच्या एक्झाममध्ये आठवेल. आणि एक्झाम स्ट्रेसला मॅनेज करायचं म्हणजे तरी काय, तर तुम्ही ज्यावेळेला डेली टेस्ट सोडवायला लागतात ना, की बाबा माझा एवढा वेळ आहे आणि तेवढ्याच वेळामध्ये मला टेस्ट सॉल्व्ह करायची आहे, तर ऑटोमॅटिकली काही दिवसांमध्येच तुम्ही त्याच्यासोबत एवढे यूज टू होऊन जाता की तुम्हाला एक्झामची कसलीही भीती वाटत नाही. ओके, पुढचं एक कारण असू शकतं की उत्तर माहीत असताना सुद्धा चुकतं. असं का होतं, त्याला 2 कारण आहेत, आधी पण मी सांगितलेलं होतं. एक तर मला उत्तर माहिती आहे, सो एक्साइटमेंटमध्ये माझं ते चुकतं. आणि दुसरं कारण असू शकतं की मला उत्तर माहिती आहे म्हणून मी घाईघाईत उत्तर दिलं आणि माझं चुकतं. ओके, तर इथे म्हणजे बऱ्याचदा एक प्रश्न होता जो मी कुठल्यातरी आय थिंक याच्यामध्ये जे ग्रुपवरती आपण क्वेश्चन्स घेतो त्याच्यामध्ये दिला होता की डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगावरती वापरली जाते. तर पहिला ऑप्शन होता क्षयरोग, दुसरा ऑप्शन होता मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, आणि तिसरा ऑप्शन होता दोन्ही, आणि चौथा ऑप्शन होता यापैकी नाही. तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला माहिती की हा क्षयरोगावरचा उपचार आहे, तर आपण पहिला ऑप्शन वाचला की लगेच एक उत्तर टिक करून येतो. ओके, काही स्टुडंट असतात सायन्सचे, त्यांना क्षयरोग मे बी माहीत नसेल, असं रेअरली असू शकतं, माहीत नसेल, मग ते दुसरं ऑप्शन वाचतात आणि ते 2 नंबरचं ऑप्शन लिहितात. आणि काही जे स्मार्टली रीड करणारे असतात त्यांच्या लक्षात येते की नाही मला 4ही ऑप्शन वाचायचे, आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येते की क्षयरोग आणि टीबी हे दोन्ही एकाच आजाराची नावं आहेत. सो मग ते तिसरा पर्याय जो आहे त्याला टिक करतात. ओके, असे आपले उत्तरं चुकू शकतात.
त्यानंतर पुढचं कारण असू शकतं घाईत उत्तर टिक केल्यामुळे चुकलं. म्हणजे मला 2 नंबरचं उत्तर कन्फर्म माहिती आहे आणि मला पुढच्या प्रश्नाला जायचंय, पण मी 2च्या ऐवजी 3ला मी टिक केलं आणि मी पुढे गेलो. का केलं, कसं केलं मला काहीच नाही कळलं, फक्त घाईमध्ये झालं. ओके. तर इथे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचं आहे. ओके. त्या वेळेला एकाच गोष्टीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आणखी एक कारण असू असू शकतं हे सगळं सांगितल्यानंतर, मॅम खरंच नाही माहिती की हे कशामुळे चुकतं. म्हणजे हा अगदी इनोसंट क्वेश्चन असू शकतो, की कळतच नाही की कशामुळे चुकतं. म्हणजे मी तर सगळ्या गोष्टींची काळजी घेते वगैरे. असं होऊ शकतं कारण आपला अभ्यास एवढा झालेला असतो आणि एक असतं की मला काहीही झालं तरी मला अचीव्ह करायचंय. तर त्या टेन्शनमध्ये आपलं चुकत असतं. मग आता आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय? तुम्हाला फक्त 3 गोष्टी शोधायच्या आहेत आणि त्या 3 गोष्टी शोधल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा स्कोर वाढणार आहे. पहिली गोष्ट तुम्हाला शोधायची आहे ती म्हणजे तुम्हाला कन्सेप्च्युअल क्वेश्चन सोपे जातात की फॅक्ट बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते सोपे जातात, म्हणजे फॅक्च्युअल डाटा असणारे क्वेश्चन. आता पहिल्यांदा कन्सेप्च्युअल क्वेश्चन म्हणजे काय आणि फॅक्च्युअल क्वेश्चन्स म्हणजे काय सांगते. फॅक्च्युअल क्वेश्चन्समध्ये तुम्हाला फक्त माहिती विचारलेली असते, म्हणजे सरळ आपण असं म्हणू शकतो एखादं वर्ष विचारलंय, पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचं नाव विचारलेलं आहे. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या फॅक्ट बेस्डमध्ये येतात. कन्सेप्च्युअलमध्ये म्हणजे काय येईल तर मोस्टली जे आपण इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स पाहतो तर ते कन्सेप्च्युअल असतात. म्हणजे समजा RBIने रेपो दर वाढवला तर काय होऊ शकतं, रेपो दर कमी केला तर काय होऊ शकतं, तर याचा किंवा रेपो रिव्हर्स रेपो या सगळ्या संकल्पना काय आहेत, त्यांचा जे आपण म्हणू शकतो मौद्रिक धोरणामध्ये कसा वापर केला जातो, हे प्रश्न कन्सेप्च्युअल झाले. तर याच्यापैकी तुम्हाला कोणते सोपे जातात? म्हणजे काही लोकांना कन्सेप्च्युअल क्वेश्चन खूप छान पद्धतीने सोडवता येतात, तर काही लोकांना फॅक्ट बेस्ड जे असतात म्हणजे ज्यांचं पाठांतर चांगलं आहे ते फॅक्च्युअल क्वेश्चन्स खूप छान सोडवतात. ओके. तर याच्यातून तुम्हाला तुमचा प्लस पॉईंट शोधायचा आहे आणि जो तुमचा वीक म्हणजे कन्सेप्च्युअल जर तुमचं चांगलं असेल तर थोडं फॅक्टकडे लक्ष द्या आणि फॅक्ट्स तुमचे चांगले असतील तर थोडं कन्सेप्च्युअलचा अभ्यास करा. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट स्ट्रॉंग आणि वीक सब्जेक्ट. हे मी आधी पण बोलले की तुम्हाला तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता आहे आणि वीक सब्जेक्ट कोणता हे कळलं पाहिजे. असं असूच शकत नाही की माझे सगळेच सब्जेक्ट स्ट्रॉंग आहेत आणि असंही असू शकत नाही की माझे सगळेच सब्जेक्ट वीक आहेत. ओके. सो तुमचे स्ट्रॉंगेस्ट आणि जो वीकेस्ट असेल असे सब्जेक्ट तुम्हाला शोधून काढायचे आहेत. त्याच्यातून तुम्हाला स्ट्रॉंग सब्जेक्ट जो आहे त्याच्यात काहीही झालं तरी तुम्ही ठरवलेल्या मार्क्सच्या खाली यायचं नाही आणि वीक जो सब्जेक्ट आहे तुमचा त्याच्यामध्ये तुमची इम्प्रूव्हमेंट अशी असली पाहिजे की पहिल्यांदा समजा तुम्ही 10 प्रश्न सोडवता आणि त्याच्यामधले तुमचे 6 चुकतात तर तुम्ही पहिल्यांदा ॲक्युरसीकडे भर द्यायचा आहे आणि एकदा तुमची ॲक्युरसी सुधारली की त्याच्यानंतर तुम्ही अटेम्प्ट वाढवण्याकडे लक्ष द्यायचं. ओके. त्यानंतर तिसरा पॉईंट वन लायनर की मल्टी लायनर. बऱ्याच मुलांचे वन लायनर क्वेश्चन जे असतात म्हणजे इथे बरंच फॅक्टच येतात. तर वन लायनर क्वेश्चन्स खूप सोपे जातात आणि काही मुलांना मल्टी लायनर क्वेश्चन्स जे असतात ते खूप सोपे जातात. म्हणजे जिथे 3-4 सेंटेन्सेस दिलेले असतात आणि त्याच्यातून आपल्याला करेक्ट आणि इनकरेक्ट शोधायचं असतं. तर तसे क्वेश्चन्स काही लोकांना खूप सोपे जातात. ओके. आता काही ज्यांना वन लायनर सोपे जातात ते म्हणतात असं कसं असू शकतं की एखाद्याला मल्टी लायनर कसे सोपे जातील. अर्थात मला सुद्धा तेच सोपे जातात. त्याचं रिझन म्हणजे एलिमिनेशन मेथड. ज्याला एलिमिनेशन मेथड खूप छान पद्धतीने वापरायला जमते ना त्या स्टुडंटला मल्टी लायनर क्वेश्चनच आवडतात. कारण ते एलिमिनेशन मेथड एवढी छान असते की बऱ्याचदा आपल्याला सगळे सेंटेन्सेस आवश्यक नसताना म्हणजे माहीत नसताना सुद्धा आपलं उत्तर बरोबर येतं. ओके. सो जी एलिमिनेशन मेथड आहे ती कशी यूज करायची त्याचा व्हिडिओ सुद्धा वॉरियर ऑफिसरवरती अवेलेबल आहे. तर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. आता या सगळ्या गोष्टी शोधल्यानंतर या तीनही गोष्टींमध्ये जे स्ट्रॉंग आहे त्याला आणखी स्ट्रॉंग बनवा, जे वीक आहे त्याच्यावरती थोडं वर्क करा. ओके. त्यानंतर मी तुम्हाला टेस्ट सोडवताना काही नियम फॉलो करायला सांगितलेले आहेत. आय थिंक 4 ते 5च नियम आहेत. तर ते नियम तुम्ही लिहून काढा. जिथे तुम्ही अभ्यासाला बसता तिथे ते बाजूला ठेवा, चिटकवून ठेवा किंवा सोबत घेऊन बसा. जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवणार असाल आणि ते नियम वाचूनच टेस्ट सोडवायला सुरुवात करायची आणि त्यानंतर टेस्ट सोडवतानाही सुरुवातीला एक 3-4 दिवस तुम्ही टेस्ट सोडवताना सुद्धा जिथे 1 तास लागतो तिथे तुम्ही 10 मिनिटं एक्स्ट्रा घ्या. पण टेस्ट सोडवताना जिथेही तुम्हाला अडचण आली किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही म्हणजे मला आठवत नाहीये किंवा मी डिस्टर्ब झाले, तर लगेच ते नियम रीड करायचे तुम्ही आणि मग टेस्ट सोडवायची. ओके. आता ते नियम कुठे मिळतील तर आपला एक व्हिडिओ आहे वॉरियर ऑफिसरवरती. स्कोर जर तुमचा 35 पेक्षा कमी येत असेल तर 8 दिवसामध्ये स्कोर वाढवण्यासाठी एक प्लॅन किंवा काही टिप्स मी दिलेले आहेत. तर तो व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला ते रूल्स मिळून जातील. ओके. आणि ते रूल्स तुम्ही प्रॉपरली फॉलो करा. म्हणजे तुम्हाला आता काय करायचंय तर
एलिमिनेशन मेथडचा व्हिडिओ एक तुम्हाला पाहायचा आहे आणि 35 पेक्षा स्कोर कमी येत असेल तर काय करायचं, हा एक व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. ओके. आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला 8 दिवस फॉलो करायच्यात. 8 दिवसामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे कन्सेप्च्युअल की फॅक्ट बेस्ड, त्याच्यानंतर स्ट्रॉंग सब्जेक्ट, वीक सब्जेक्ट आणि वन लायनर की मल्टी लायनर, कशात तुम्ही स्ट्रॉंग आहात, कशामध्ये तुम्ही थोडे मागे आहात आणि तिथे तुम्ही कसं वर्क करू शकता. ओके. एवढं तुम्ही केलात ना 100% तुमचा स्कोर नक्की इम्प्रूव्ह होईल आणि तुम्ही स्वतः कमेंटमध्ये सांगाल की मॅम माझा स्कोर इम्प्रूव्ह होत आहे. सो आय होप की आजचं जे लेक्चर आहे ते येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. दुसरा एक यूट्यूब चॅनल आहे आपला वॉरियर सुप्रिया म्हणून, जिथे मी तुम्हाला डेली मोटिवेशनल व्हिडिओज प्रोव्हाइड करते. सो तुम्ही मला तिथे पण फॉलो करू शकता. तुम्ही जर तिथे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि वॉरियर ऑफिसरवरचं लेक्चरसुद्धा जर तुम्ही असंच पाहत असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कसलाही चार्ज नसतो. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा. थँक यू वॉरियर्स.